नमस्कार मित्रांनो, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली। 1.5 वर्षामध्ये 44,278 कोटींची विक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। अवकाळी पाऊस, गारपीट आणि बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती। या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर धानासाठी 2022-23 मध्ये हेक्टरी 15,000 रुपये बोनस देण्यात आला होता आणि त्याचा लाभ 4,80,000 धान उत्पादकांना मिळाला होता। यंदाच्या वर्षी हा बोनस वाढवून हेक्टरी 20,000 रुपये करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला। मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले। 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली। शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी जुलै 2022 पासून म्हणजे फक्त 18 महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत त्यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 14,891 कोटी रुपये, कृषी विभागाच्या माध्यमातून 15,040 कोटी रुपये, सहकाराच्या माध्यमातून 5,190 कोटी, पणन 5,114 कोटी, अन्न व नागरी पुरवठा 3,800 कोटी, पशुसंवर्धन 243 कोटी अशा रीतीने तब्बल 44,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचं शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद।